नमस्कार. तू हिरे माझा मितवा ह्या सिरियलला आपण पाहण्यासाठी पहिले सबस्क्राईब करा. आज आपण भागामध्ये पाहणार आहोत. इथे अर्णव खूप खुश असतो कारण ईश्वरीने दिलेली आहे मायेची ऊब ही काही जी टॅगलाईन आहे ती सगळ्यांना इतकी पसंत पडली आणि तिच्यावरती लाईक्सचा बरसात होत आहे. खरं तर इथे आता सगळ्यांना वाईट वाटते की आपण अर्णववरती अविश्वास दाखवला. ईश्वरी त्यांना म्हणते, सर खूप मेहनत करतात, त्यांच्यावरती विश्वास ठेवा, त्यांच्या मेहनतीवर विश्वास ठेवा, यश आपल्या सगळ्यांना नक्की मिळेल. आणि ते आता अर्णवची माफी मागतात की आम्ही तुझ्याकडनं साईन करून घेतली, तर ते सगळं आता विसरून जाऊ आणि आपण पुन्हा नव्याने कामाला लागूया असं म्हणत पुन्हा ते कॉन्ट्रॅक्ट कंटिन्यू करायचं आणि काम सोबत करायचं असं ठरवतात. आणि हे सगळं काही फक्त ईश्वरीमुळे साध्य झालं आहे. ह्या गोष्टीचं वाईट लावण्याला वाटतं की मी इतकी मेहनत केली आणि ह्या मेहनतीचं फळ काय मिळालं मला. त्या मिडल क्लास ईश्वरीने एका मिनिटात सगळी बाजी स्वतःच्या बाजूने मारून घेतली. ह्या गोष्टीने तिचा संताप होत असतो आणि ती बडबड करायला लागते. त्याच वेळेला ईश्वरी ते सगळं ऐकते आणि त्यांना जाऊन म्हणते, किती वाईट झालं ना, खरं तर तू दुष्टपणा केलास, वाईटपणा केलास, म्हणून तुझी हार झाली आणि माझी जीत झाली. आणि तुला मी इथून पुढे कधीही माझ्या नवऱ्यावरती संकट येऊन आणूच देणार नाही असं आता ईश्वरी लावण्याला सांगते. आणि तुला वाटत होतं ना मी माझ्या नवऱ्याला जाऊन तू काय काय केलं सांगेल, पण मी तसं काही केलं नाही, कारण तुझ्यासाठी मी एक अकेली काफी आहे. आणि असं म्हणत इथे आता लावण्याला लायकी दाखवते ईश्वरी. तू फक्त इथे काम करणारी एक वर्कर आहे आणि लायकीत राहायचं. माझा नवरा ह्या कंपनीचा मालक आहे आणि मालकावरती संकट आणलेलं मला चालणार नाही. मग ते बोर्डचं जे लॉक असतं त्याची चावी लावण्याकडनं घेते आणि ते खोलते. सात्विक कनेक्शनवरती मायेने हात फिरवते आणि इथून पुढे हे कुलूप फक्त तुझ्या तोंडालाच लावायचं असं म्हणत ते कुलूप लावण्याच्या हातावरती टेकवते. आणि लावण्याला चांगलाच धडा तर इथे ईश्वरीने शिकवलेला आहे. आणि पुन्हा असं काही करायच्या अगोदर तुझी गाठ माझ्याशी आहे हेही चांगलं सांगितलेलं आहे. पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल, ईश्वरीने एवढं सगळं बोलल्यानंतर लावण्य मात्र आता पुन्हा जोमाने लागणार आहे ईश्वरीच्या विरोधात कट कारस्थान करायला. घरी आल्यानंतर अर्णव आता ईश्वरीला खरंच थँक्यू, तुझ्यामुळे हे सगळं झालं आहे म्हणून आभार व्यक्त करू लागतो. तर ईश्वरी म्हणते, मला आभार वगैरे असं काही मानलेलं आवडणार नाही, आपण फ्रेंड्स आहोत माहिती आहेत ना, मला तर पार्टी हवी, जंगी पार्टी. तर मी काय करू असं म्हणत असतानाच अर्णव म्हणतो, मोठ्या हॉटेलमधनं तुला जे काही मागवायचं ते मागव आणि पार्टी कर. तर ती म्हणते, मोठ्या हॉटेलमधनं मागवणं ते खाणं म्हणजे पार्टी नसते. खरं तर माझी स्टाईल जरा वेगळी आहे, हटकी आहे. आपण ना आज सगळेजण मिळून ना संध्याकाळी भुट्टा पार्टी करू, मस्त मका भाजून खायचा, त्याचा आनंद, त्याचा स्वाद घ्यायचा, गरमागरम. हे असं कुठेही 5 स्टार हॉटेलमध्ये मिळणार नाही असं सेलिब्रेशन आपण करायचं आहे. आणि अर्णव मात्र म्हणतो, हे काय नवीन. तर ती म्हणते, मीच सगळी तयारी आता मीच करते आणि तुम्हाला छान प्रकारे पार्टी देते असं म्हणत ती सगळं करायला आकाशला मदतीला घेऊन बाहेर जाते. इकडे मात्र ईश्वरीची ही काही युक्ती आहे ही युनिक आहे, खरंच वेगळ्याच स्वभावाची आहे. किती विचार करते सगळ्यांचाही, सगळ्यांचं मन राखण्याचा. ह्या गोष्टीचं कौतुक इथे अर्णवला वाटतं आणि तिच्यावरती प्रेम केलं आपण किती नशीबवान आहोत असंही त्याला वाटतं. खरं तर ईश्वरी आपली सगळ्यांच्या मनाचा विचार करणारी, सगळ्यांना आज ती सरप्राईज देत आहे. बुट्टा पार्टी आपली मका मस्त भाजून त्याला मीठ मिरची मसाला छान प्रकारे निंबू वगैरे लावून सगळ्यांना टेस्ट करायला देणार. इथे आकाश आणि अर्णव अंजलीताईची डोळी बंद करून तिला सरप्राईज देण्यासाठी घेऊन येतात. तिला खूप आनंद होतो की काहीतरी मस्त सरप्राईज आहे वाटतं. ती डोळे खोलते तर पाहते, वाव, मला तर हे सगळं खावं वाटत होतं आणि माझी इच्छा तू ईश्वरी पूर्ण केलीस. आणि ईश्वरी लगेच म्हणते, तुमच्या सगळे डोहाळे आम्हीच तर पुरवणार, म्हणजे कसं आमचं येणारा भाचा किंवा भाची एकदम सुंदर गुटगुटीत अशी जन्माला येईल आणि पटकन तुम्ही खाल्लं की आमच्या भाच्या किंवा भाचीपर्यंत पोचेल. खरंच इथे इतका आनंद होतो अंजलीला, मला हे खाऊशी झालं होतं आणि बघ ना काय योगायोग आहे आणि ते तू माझ्यासाठी इथे तयार पण केलं आहे. इतका छान प्रकारे आस्वाद इथे अंजली खाताना घेत असते. त्याच वेळेला मामा म्हणतात, ते बाई आता तू पुढचं भाजणार तर ते माझ्यासाठी हवं. तर आकाश म्हणतो, नाही नाही, सगळ्यात पहिले मला, कारण सगळ्यात लहान घरामध्ये मीच आहे, म्हणजे माझा नंबर याच्यानंतर. तर अर्णव म्हणतो, 1 नंबर रांगेत तर मी उभा आहे ना, तर मला पाहिजे हे अगोदर. इथे तिघंही वाद घालताय. तर अंजली आणि आपली ईश्वरी त्यांना सांगते की तुम्ही ना सगळे जाऊन रांगेत तिकडे बसा, सगळ्यांना एकाच वेळेला मिळेल, कोणीही वाद घालायचा नाही. आणि सगळेजण मग बसतात. आपली ईश्वरी छान प्रकारे भाजल्यानंतर प्रत्येकाला तो
मक्याचं कणीस देऊ लागते आणि सगळेजण खाता खाता चर्चा करत असतात काहीतरी गेम खेळायला हवं, म्हणजे कसं ॲक्टिव्ह आणखी छान वाटेल. तर ईश्वरी मग म्हणते की आपण एक शब्द द्यायचा आणि त्या शब्दावरती मग आपल्या मनात काय आहे तसं आपण बोलायचं. तर प्रेम हा शब्द सगळ्यात पहिले ईश्वरी बोलते आणि अंजली त्या शब्दावरती मनातली गोष्ट सांगू लागते. आपल्याला चांगला जीवनसाथी मिळाला आहे ह्या गोष्टीचं वर त्यांनी दिलेलं आपल्याला प्रेम हेच माझ्यासाठी सगळ्यात मोलाचं आहे. माझा जीवनसाथी माझ्यासाठी प्रेम आहे, असं छान प्रकारे ती तिच्या मनातली गोष्ट सगळ्यांना सांगते. सगळ्यांना ती पटतेही. आणि आकाश तर म्हणतो ताई किती सुंदर कल्पना सांगितलीस तू. तर आता इथे वल्लवीला विचारतात प्रेम म्हणजे काय, तर ती म्हणते स्वतःवर करता येईल इतकं प्रेम म्हणजे प्रेम. पहिले तर स्वतःपासूनच सुरुवात करायची, स्वतः प्रेम करायचं, मग दुसऱ्यांवर करायचं. मग इथे मामाची बारी येते. तर मामा म्हणू लागतात प्रेम म्हणजे माझ्यासाठी त्याग. आपण एखाद्या व्यक्तीवर मनापासून प्रेम केलं त्याच्यासाठी त्याग करता येणं म्हणजे प्रेम. आणि मामाची ही जी काही संकल्पना आहे ही पण खूपच सुंदर आहे. आकाशला विचारल्यानंतर आकाश मग तो क्षण आठवतो ज्या वेळेला नम्रता सगळ्यात पहिले त्याला दिसली होती. तर प्रेम म्हणजे ती मुलगी जिचा गोड आवाज आहे आणि ती मुलगी असं म्हणतच असतो. तर अंजली चिडवू लागते, मामी बघ हा कोणाबद्दल बोलतोय. तर इथे वल्लवीला अंगाला काटा थरकाप आलेला. ती लगेच विचारते कोणाबद्दल बोलते तू. तर तो म्हणतो माझ्या स्वप्नातली मुलगी गं, तू कशाला एवढी घाबरतेस. तर इथे आता वेळ येते ती अर्णवची. पण अर्णव म्हणतो नाही अगोदर तू सांग ईश्वरीला. ईश्वरी म्हणते नाही तुम्ही सांगा. तर मामा म्हणतात आता तूच सांग, तिला कितीतरी वेळापासून तुलाच विचारायचे पण आमच्यापर्यंत हा प्रश्न फिरला आहे. तर आता अर्णवने म्हणावं प्रेम म्हणजे मैत्री. तर तिथे सगळे जण त्याला विचारता येतं, तो सांगतो प्रेम म्हणजे विश्वास. आणि हे काय आता तुझं आणि रोमॅन्टिक आहेस तू, असं अंजली आणि आकाश अर्णवला चिडवू लागतात. तर तो म्हणतो अरे मैत्री करायची, मग त्यानंतर प्रेम होण्याआधी विश्वास येतो आणि विश्वास आल्यानंतर प्रेम होतं. म्हणजे मैत्री विश्वास त्याच्यानंतर प्रेम, असं अर्णवचं म्हणणं आहे. तर इथे ईश्वरी विचारात पडते, मैत्री झाली आहे, प्रेम मला झालं आहे, पण विश्वास आता सरांना हवा आहे. तर ती तिच्या मनातली गोष्ट सगळ्यांना सांगते. मैत्री विश्वास आणि मग प्रेम हीच संकल्पना बरोबर आहे. दोघंही किती अनरोमॅन्टिक आहे असं म्हणत आकाश इथून उठतो आणि आकाशला मग कोळसा आणायला स्टोर रूममध्ये यावं लागतं. कोळसा संपलेला असतो अजून मकाचं कणीस भाजण्यासाठी. तर तो तिथे आलेला असतो. इकडे तिकडे शोधाशोध करताना त्याच्या हातात तो पेटारा लागला जो वल्लवीने तिथे लपवून ठेवलेला आहे. तिच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सिक्रेट त्या पेटारामध्ये आहे. ती पेटी खोलणार त्याच वेळेला तिथे वल्लवी पोचते आणि मुलाच्या हातातून ती पेटी खेचून घेते. काय करायला आलायस तू विचारते. तर तो म्हणतो मी कोळसा सापडतोय. तर ती म्हणते कोळसा एवढा सुंदर पेटीत असेल का रे, जा तिकडे गोणी वगैरे बघ. तर त्याला एका पिशवीमध्ये कोळसा सापडतो. तो कोळसा घेतल्यानंतर वल्लवी त्याला निघाता इथून असं म्हणू लागते आणि तो म्हणतो काय आई. तर त्याला ती बाहेर कटवते आणि ती पेटी आता योग्य ठिकाणीच लपवायला हवी. आता कोणाच्या हाती लागणं योग्य नाही. ही पेटी मी जेव्हा सांगेल तेव्हाच सगळ्यांसमोर खोलली जाईल असा विश्वास इथे वल्लवीला आहे. वल्लवीचं सिक्रेट त्या पेटीमध्ये आहे. तर ती पेटी ती पुन्हा एकदा लॉक करून छान एका कोपऱ्यात लपवून ठेवते. इथे ईश्वरी अंथरूण तर करते पण नेहमीसारखं बाँड्री लाईन दोघांमध्ये लागलीच नाही. तर अर्णव म्हणतो काहीतरी मिसिंग आहे. तर ती म्हणते मी ठरवलं आहे की इथून पुढे ती बाँड्री लाईन जी आहे ती लावायची नाही. तर इथे अर्णव विचार करतो का नाही लावायची. तर ती त्याला समजून सांगू लागते की आपली मैत्री आणि आता आपला विश्वास मला महत्त्वाचा आहे. तर अर्णवला हे काही कळत नाही. तर ईश्वरी सांगू लागते की मी इतके दिवस झाले तुमच्यासोबत राहते, माझी तुमच्याशी मैत्री झाली, आता मला तुमच्यावर इतका विश्वास आहे, त्याच्यामुळे मी ठरवलं आहे की आपल्या दोघांमध्ये जे काही पडदा लागायचा तो आता लागणार नाही. आणि खरं सांगायचं तर मी तुम्हाला माझा नवरा मानायला लागले, मनापासून मी तुम्हाला ते स्थान दिलं आहे, असं ईश्वरी बोलून तिच्या मनातली गोष्ट अर्णवपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करते. तिथेच ते दोघंजणं थांबतात. पुढील भागात हेही पाहायला मिळेल. राकेश आता एकदम मोठी चाल चालत आहे. त्याला पैशांची गरज आहे. त्याने स्टोर रूममधलं अँटिक जुनं असं सामान काढले. त्याची किंमत 4 लाखापर्यंत भंगार मला देतो आहे. तर तो ती किंमत लवकरात लवकर माझ्याकडे द्या आणि हे सगळं उचला इथून म्हणू लागतो. हे सगळं बोलणं ईश्वरी ऐकते. अर्णवला जाऊन सांगते पैसे मिळवण्याचा राकेशचा नवीन डाव. तर आता त्याला कसं थांबवायचं. अंजलीताईसमोर तर काय बोलता येणार नाही.
तर ईश्वरीने इथे एक युक्ती काढली. तर अर्णव म्हणतो, नक्की का तू काय करणार आहे? तर ती म्हणते, देखते जाओ मैं क्या करती हूँ, असं म्हणत ती त्याला बाहेर घेऊन जाते. छान प्रकारे गाडी लोड झालेली आहे आणि त्याच वेळेला तिथे जाऊन ईश्वरीने बॉम्ब फोडला आहे. इतकं सामान आपण जर एखाद्या मंदिराला दान केलं तर आपल्याला किती पुण्यफळ प्राप्त होईल. तर हे सगळं सामान आपण आता ट्रस्टमध्ये दान करायचं असा निर्णय अर्णवने घेतला आहे, असं येऊन ती राकेशसमोर सांगते. राकेशला आता पैशांच्या जागी मिळणार दगडं. चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.